गिरगाव येथील हुतात्मा बहिर्जी स्मारक उच्च माध्यमिक विद्यालय शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आता थेट ऐरणीवर आला आहे. वसमत तालुक्यातील गिरगाव येथील उच्च माध्यमिक शाळेत शिकणारा यश पांडव नावाचा विद्यार्थी, या विद्यार्थ्यांनी 10वी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केली असताना 11वीच्या वर्गामध्ये प्रवेश घेण्यास मुख्याध्यापकांनी थेट नकार दिला आहे. ऑफलाईन कागदपत्रे पात्र आहेत, पण ऑनलाईन कागदपत्रे अपात्र असल्यामुळे मुख्याध्यापक नकार देत असल्याचे शाळा प्रशासनाकडून बोलले जात आहे. दुसरीकडे मागील 2 महिन्यापासून मुलाचे पालक शाळेमध्ये चक्रा मारत असून 11वीच्या वर्गामध्ये ॲडमिशन मिळत नसल्यामुळे पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. मुलाची बरी वाईट झाल्यास शाळा प्रशासनाला जबाबदार ठरण्यात येईल असा थेट इशारा मुलाच्या आईने दिला. माझं नाव आहे द्रौपदी संदीप पांडव. माझा यश संदीप पांडव मुलगा हा 6वी पासून आपल्या बहिर्जी स्मारक विद्यालयाला शिकायला आहे आणि त्यांनी मला हा रिझल्ट दिलेला आहे 10वी पासचा आणि ही टीसी 10वी पास. तर मला हा रिझल्ट दिला त्यांनी 10वी पासचा दिला, टीसी बी दिली हा. आणि मला हे 3 महिन्यापासून दिलेलं आहे, आज नाही 3 महिन्यापासून दिले. तरी मी आज बी गेलते, पण त्यांनी मला काय सांगितलं की मॅडम हे आमच्याकडे ऍडमिशन होत नाही हा. तर मी म्हणले सर का नाही होत? तर मला म्हणले तुमचा मुलगा नापास आहे. तर माझा मुलगा नापास आहे तर मग हे रिझल्ट कशाचा दिला? मग या रिझल्ट साठी मला काहीतरी पाहिजे ना. तुम्ही मला सांगा की हे रिझल्ट कसा आला तुमच्याकडून? माझा मुलगा तुम्ही नापास म्हणाले ना, कशाहून म्हणता? टीसी खोटी आहे काही तुमची 10वी पासची तुम्ही मला दिलेली नाही ना हा. म्हणून मला याच्यावर न्याय पाहिजे सर हा. मी आज दोन महिन्यापासून मी फिरायले, त्यांनी मला माझी दिशाभूल केली की मॅडम रजिस्ट्रेशन करा हा. मी रजिस्ट्रेशन करायला सारखं कुत्र्यासारखं फिरायले, इकडं तिकडं माझ्या पायाला दम नाही हा. आणि मी सिंगल मदर आहे सर. माझ्या मागं बी माझ्या नवऱ्याचं कुणी शे नाही तेवढं आणि हे नाही, फक्त मी सिंगल मदर आहे हा. माझ्या लेकराचं जे का भविष्य घडणार आहे फक्त मीच आहे. आणि आज माझ्या लेकरासोबत झाले हे, उद्या अतिरिक्त याच्या पुढं ते कुणाही लेकरासोबत असं नाही घडायला पाहिजे. तर मला फक्त सरकारला एवढंच म्हणायचं आहे, जे काही विद्यापीठनं हे माझ्यासोबत माझ्या लेकरासोबत जे गुन्हा केला, तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की याचं मला पूर्ण जे काय आहे तुमच्या हिशोबानं ते माझ्या लेकराला ऍडमिशन 11वीला हा. तुम्ही जे नाही म्हणताय त्याचा निकाल मला तुम्ही कायदेशीर काय आहे ते लावून देणे. कसं आहे त्यांनी बाहेरून उडवाउडवी केली हा. पहिले बी गेलते मी, तर मला काय म्हणले ते गजानन सर तिथं आहे तर ऍडमिशन घेणार आहे. त्यांनी मला काय केलं, डायरेक्ट मेसेज टाकला. त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन सुद्धा झालेले, तो रजिस्ट्रेशन सुद्धा नंबर सुद्धा माझ्या मोबाईल मध्ये आहे. आणि त्यांनी आता लास्टला काय टाकलं, त्यांनी लाल डेंजर टाकून दिला, ऍडमिशन होत नाही म्हणून, कॅन्सल म्हणून. मला त्या सरांना फक्त एकच म्हणायचं की बाबा मग हे मी फक्त घेऊन फिरू का रिझल्ट लेकराचा माझ्या? तर सरांना गेले मुख्याध्यापकला भेटायला, तर सर काय मला म्हणले की आमच्याच्यानं हे कोणतंही काम होणार नाही आणि आम्ही तुम्हाला या मुलाचं ऍडमिशन इथं होणार बी नाही आणि होत बी नाही. विचारलं ना मी की नेमकं करायचं कुठं हा. ते म्हणले तुमच्या वरच्याचं काम आहे म्हणले, औरंगाबाद विद्यापीठ म्हणजे तिथं तुम्हाला सांगाल तिथं तुम्ही करून टाका, हे आमच्याकडं नाही. मग ही दुरुस्ती करायची कोण? मी करायची का? ही दुरुस्ती मी नाही करू शकत ना, कारण मला दुनियादारी काहीच माहित नाही सर, विद्यापीठ सुद्धा मला माहित नाही हा. तर मला एवढंच म्हणायचं होतं की हे काम होतं सर लोकांचं. रिझल्ट माझ्या मुलाच्या हातात थांबवला त्यांनी की तू पास आहेस हा. माझ्या मुलानं टीसी काढली ऍडमिशन साठी, दुसऱ्या 11वीच्या टीसी घेऊन आलोत आम्ही हा. टीसी काढताना सुद्धा 300 रुपये जमा करा मॅडम तुम्ही हा, मग टीसी घेऊन जा. हा शिकताना सुद्धा हो ना सर, बेजबाबदारच आहेत ना हा. सगळे भ्रष्टाचारीच आहे तिथं हो. सगळे असे देऊन घेऊनच लागलेले आहेत, हे सगळा पैशाचा भ्रष्टाचार आहे सर. एका ऍडमिशनला 2-2 हजार रुपये गेले हा. 2-2 हजार रुपये फीस एका ऍडमिशनला. ऑब्जेक्शन कोणी उचलत नाही गोरगरीब असल्यामुळे. माझ्या मुलाचा प्रश्न येत आहे जिंदगीचा हा. रात्री माझा मुलगा दोरी घेऊन फाशी घेतली होती हा.
आणि वीज बी घेऊन त्यानं एक गोट पिलतं रात्री. हा, मी माझ्या त्याच्यात परेशान थे. उद्या जर बरं वाईट घडलं त्याची जिम्मेदार शाळा राहील, इथली संस्था राहील आणि वरचे हे अधिकारी जे हे रिझल्ट दिला आहे का हे राहते. मला फक्त एवढंच म्हणायचं. आणि माझ्या लेकरात जे भविष्य यांनी खराब केलं ते यांनी नीट करून द्यावं. माझ्या लेकराला कुठेही अडथळा नाही आला पाहिजे कामात. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे. लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज.